नमस्कार. नमस्कार. ताई, नाव काय तुमचं? रुपाली रुपाली गणपती जाधव. रुपाली गणपती जाधव. हा. गाव कुठलं आपलं? पट्टण कोडोली. पट्टण कोडोली, हा. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. होय. पट्टण कोडोली मध्ये राहता तुम्ही? होय. अच्छा अच्छा. मग पट्टण कोडोलीत पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून कशासाठी औषध घेतला होता किंवा किती दिवसापासून चालू आहे, कसं काय सांगा जरा. अंग दुखायला लागलेलं, वजन कमी व्हायसाठी एवढ्यासाठी औषध घेतलं. म्हणजे अंग दुखत होतं? अंग म्हणजे कंबर दुखायचं, पाय सुजायचं. पाय सुजत होते? दोन्ही पाय सुजत होते? होय, दोन्ही पण म्हणजे माझं तब्येत हे झाल्यामुळे भार पडायला लागला. त्यामुळे मी हे औषध घेतलं. म्हणजे दोन्ही पाय सुजायचे आणि सांधे पण दुखायचे? सांधे दुखायचे, काय काम करू वाटत नव्हतं. म्हणजे काम होत नव्हतं आणि कंबर पण दुखत होती ना? मग घरातले काम वगैरे करताना त्रास होत होता का? कसं होत होतं? होत होता. बर 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 बर. त्यामुळे मी औषध हे घेतलं, आमच्या जाऊबाईंनी सांगितलं. मग तुम्ही इथं औषध घेतला? मग त्याने म्हटलं मला दाखवा, मी जातो परत. आणि बर बर बर. तीन वेळा घेतला. 15 दिवसाचा डोस, असं 3 डोस झालं? 3 डोस झाले. अच्छा अच्छा. म्हणजे 3 आठवडे झालं तुमचं औषध चालू करून? 15 दिवसांनी म्हणजे 1.5 महिना झाला? अच्छा अच्छा. आता 1.5 महिन्यात कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यापेक्षा एकदम म्हणजे असं फ्रेश वाटतंय. आता दुखायचं कमी आलं, सांधे सूज पण कमी आली. आणि तुमचं ह्याचं कमरेचं आता पहिल्यापेक्षा बऱ्याचपैकी काहीतरी फरक पडलाय? अरे वा वा, छान. म्हणजे अगोदर लईच म्हणजे बोजा हे वाटत होता, जाड वाटत होता. त्याच्यापेक्षा आता बऱ्यापैकी 100% तर कमी आले. म्हणजे आता वजनात पण पुरेपूर फरक पडलाय. लोक काय म्हणालेत तुम्हाला? म्हणजे कामाला चालल्यास म्हणून खराब झाल्यास असं म्हणाले. मी कशाला सांगू त्यांना औषध सुरू केले. अच्छा अच्छा. नाही, सांगा की लोकांना पण सांगितलं औषध चालू केले म्हणून. नाही, सांगा की लोकांना पण सांगा की औषध चालू केलंय, त्याच्यामुळे माझं वजन कमी झालंय. काय म्हणतात, तुझा एवढा कुठं बोजा आहे, तुझ्या उंचीच्या मानानं तब्येत बरोबर आहे, कशाला औषध घ्यायचं? नाही नाही नाही. कसं आहे, अतिरिक्त जे वाढलेलं वजन आहे म्हणजे चरबी जी वाढलेली असते त्याचा बोजा पायावर पडतो ना, त्याच्यामुळेच तुम्हाला त्रास होत होता. त्रास म्हणजे काय, असं म्हणजे काम करायची मला हवसच येत नव्हती. आणि करूसच वाटत नव्हतं. आता कसं वाटतंय काम करताना? एकदम फ्रेश वाटतंय, सगळं करावं. उत्साह वाटतंय की नाही? वेस्ट वेस्ट. जरा बोलायला, तुमच्या संग बोलायला मी सुद्धा लागत होते, दम भरल्यागत व्हायचं. तुम्हाला होत होतं? अच्छा. तेवढं होत नाही, जरा चालल्यास की पाय भरून यायचं. आणि असं भराभरा चालल्यास की दम भरायचा. म्हणजे खालीचं काय वरच्यावर असं व्हायचं. म्हणजे असं वरचं वर, खाली खालच्या खाली, म्हणजे असं धाप टाकल्यासारखं होत होतं. ते आता पूर्ण क्लिअर झालंय? बऱ्याचपैकी काहीतरी 100% तर कमी आले. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही फ्रेश झालाय आता. अतिशय छान, सुंदर रिझल्ट आलाय तुम्हाला. अतिशय अभिनंदन तुमचं. आणि नाव पूर्ण काय म्हणालात तुम्ही? रुपाली गणपती जाधव. रुपाली गणपती जाधव, राहणार पट्टण कोडोली. यांना इथून पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यातून फक्त 15 दिवसाचे असे 3 डोस, म्हणजे 1-1.5 महिना औषध चालू करून त्यांना झालेला आहे. आणि एवढ्या कालावधीत अतिशय सुंदर रिझल्ट त्यांना आलेला आहे. तर त्यांचं वजन कमी झालेलं आहे, सांध्यांची सूज कमी झालेली आहे, सांधे दुखायचे कमी झालेले आहेत, कंबर दुखणं कमी झालेलं आहे. आणि यासोबतच त्यांना धापचा देखील त्रास जाणवत होता. अगदी काम करायची सुद्धा इच्छा होत नव्हती, काम करू वाटत नव्हतं किंवा फ्रेश वाटत नव्हतं, उत्साह वाटत नव्हता, तणाव सारखा जाणवत होता. ते पूर्ण कमी झालेलं आहे. आणि ते अगदी अतिप्रसन्न होऊन आता कामाला सुद्धा रोज जातात. म्हणजे त्यांचं काम पण चालू आहे आता. चालू आहे ना आता काम? अरे वा, छान, सुंदर. तर आता 3रा डोस घ्यायला आलाय तुम्ही? म्हणजे 15 दिवसाचे 2च डोस झाले तुमचे? म्हणजे 3रा डोस आता चालू करणार? म्हणजे 1 महिना झालेला. अरे वा, बोलण्याचं जमनिंग झालं. 1 महिना डोस चालू करून झालं, तर 1 महिन्यात एवढा सुंदर रिझल्ट झालाय. आणि वजन पण अतिशय चांगल्या प्रकारे कमी आलंय तुमचं. अतिशय. अगदी लोक शेजारची तुम्हाला म्हणाल्यात की एवढं वजन का कमी आलंय तुझं, कशानं? जरासं म्हणजे गाडी येणारी जरा पळायला लागली की जरा दम भरल्यावर होते, पहिल्यापेक्षा कमी आलंय, अतिशय कमी आलेलं आहे. तर सुंदर, अतिशय सुंदर. तुम्हाला शुभेच्छा आहेत निरोगी आयुष्यासाठी. धन्यवाद ताई.